पुण्यातील एका प्रख्यात रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष निनाद टेमगिरे यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यांच्या समवेत भूमाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश मगर उपस्थित होते। यावेळी बोलताना टेमगिरे म्हणाले, खडकवासला येथे झालेल्या अपघातात 13 वर्षीय स्वराज पारगे या मुलाच्या पायाला गंभीर इजा झाली होती। त्यामुळे त्याला तातडीने एका प्रख्यात चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। तेथील डॉक्टरांनी त्या मुलाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, परंतु शस्त्रक्रियेदरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला। त्यावर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला देण्यात आलेल्या भुलीचा साईड इफेक्ट झाला, असे कारण डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे टेमगिरे यांनी सांगितले। ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप, अल्पवयीन आणि आई-वडिलांचा एकुलता एक असलेल्या मुलाचा मृत्यू झाला, त्या डॉक्टरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी निनाद टेमगिरे यांनी केली आहे। मी निनाद टेमगिरे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचा पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे। आता 13 तारखेला एक अत्यंत दुर्दैवी आणि खराब घटना घडली। पुण्यातील डोंजे गावातील स्वराज सुबोध पारगे म्हणून 13 वर्षाचा पेशंट याला पुणे हॉस्पिटलमध्ये निष्कर्षपणामुळे त्यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणे असं आलं की भुलीचा डोस त्यातला एक्स्ट्रा गेला किंवा त्या भुलीच्या डोसचं रिॲक्शन झालं, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। या अत्यंत दुर्दैवी घटनामध्ये जो पोलिसांकडं आपल्या डॉक्टरांकडनं जी घटना घडली, या घटनेचा मी जाहीर निषेध तर करतोयच, पण यामध्ये डॉक्टरांना कठोर कारवाई झाली पाहिजे। कारण की भुलीचा डोस देत असताना अगोदर त्याची भुलीच्या तज्ज्ञांकडनं तपासणी केली पाहिजे। तर तपासणी त्यांच्याकडनं का केली नाही, कसा काय त्याला रिॲक्शन झालं, हे सगळे चुकीची घटना घडलेली आहे। आणि त्या डॉक्टरांवर मी मेडिकल कौन्सिल तुमच्या मार्फत सांगतो, मेडिकल कौन्सिल आणि धर्मादाय चॅरिटी आणि आपले पोलीस, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस किंवा पुणे कमिशनर यांना तुमच्या मार्फत सांगतो की त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमची संघटना भूमाता शेतकरी संघटना असेल किंवा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, कुठल्याही या घटनेचा आम्ही एकदम जाहीर निषेध करतो। आणि ह्या घटनेला झालेल्या या घटनेवरती जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हॉस्पिटल बाहेर आंदोलन करू, ही तुमच्या मार्फत मी सर्वांना ग्वाही देतो। पुढे बोलताना निनाद टेमगिरे म्हणाले, नुकतेच पुणे पोलीस आयुक्तांनी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करू असा इशारा दिला आहे, परंतु वेठीस धरणे म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी द्यावे। तसेच बिलासाठी रुग्णालय प्रशासन जेव्हा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरते तेव्हा त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाणार का, असा प्रतिप्रश्न टेमगिरे यांनी उपस्थित केला आहे। कमिशनर साहेब जे बोलले ते अत्यंत चुकीचं बोलले। कमिशनर आपले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सरांनी जे सांगितलं की डॉक्टरांना वेठीस धरून जे तथागत समाजसेवक काम करतात त्या समाजसेवकांना अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल। मला सांगा, आमच्यावरती जर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल तर रुग्णांना वेठीस धरल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना करणार काय? त्यांच्यावरती तुम्ही अजामीनपत्र गुन्हा दाखल करणार आहे का? ज्या 67 हॉस्पिटल आपल्या पुण्यामध्ये धर्मादाय आयुक्त अंतर्गत येतात त्या लोकांना चॅरिटी मिळवून देण्यासाठी तुम्ही काम करणार आहेत का? मला सांगा, तुम्ही जर काम करणार असाल, तुम्ही पोलीस मदत साठी जो 100 नंबर आपण डायल करतो आणि अग्निशामक दलासाठी जो 108 नंबर डायल करतो आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा म्हणून, पुणे शहर म्हणून तुम्ही एक हेल्पलाईन नंबर चालू करणार का? तर आम्ही तथागत समाजसेवक शांत बसतो आणि जिथं अन्याय झाला तरी आम्ही घरी बसतो। कारण की तुम्ही जर न्याय देणार असाल तर तुम्ही तो न्याय देऊ शकता खुशाल, काय हरकत नाहीये। तर त्याच्यासाठी तुमचं वक्तव्य तुम्ही बघावं आणि हे वक्तव्य हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, आपल्या शहराचे प्रथम व्यक्ती आहात, जबाबदार व्यक्ती आहात, तुम्ही हे वक्तव्य प्लीज मागे घ्यावे। कारण की ह्या वक्तव्यामुळं पूर्ण फक्त 5000 डॉक्टरांचं कल्याण होईल, पण आपल्या पुणे जिल्ह्यातले 2-4 कोटी लोकांचं नुकसान होईल। कारण की गोरगरिबांपर्यंत जर चॅरिटीज पोहोचत नसेल तर त्याचा उपयोग नाही ना, त्याचा उपयोग काय? कारण चॅरिटी पोहोचवण्यासाठी समाजसेवकच पुढे येत असतो। मला एक सांगा, उपचारासाठी
सुरुवातीला हॉस्पिटलला रुग्ण जातो, रुग्ण गेल्यानंतर त्याला पैशाची मागणी होती, पहिले पैसे भर मग तुझ्यावर उपचार करतो, हे कधी बंद होणार आहे? ह्याच्यासाठी समाजसेवकच पाहिजे ना. ह्याच्यासाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर चालू करा की बाबा उपचारासाठी सुरुवातीला उपचार करण्याच्या अगोदर पैसे जर मागत असेल तर तुम्ही त्यांना हेल्पलाईन नंबरवर फोन केला पाहिजे आणि तिथं तुम्ही लोक आले पाहिजे. ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सांगता मेडिकल कौन्सिलला कंप्लेंट करा, समाजसेवकांची गरज नाही आहे, तुम्ही डॉक्टरांना वेटीस घेऊ नका, तर एक काम करा ना, एक काम तुम्ही करा की आम्ही डॉक्टरांना वेटीस धरत नाही किंवा त्यांच्या कोणत्या सोशल वर्करना एकही फोन करत नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही सांगतो डॉक्टरांना तिथं जात बी नाही आणि आम्ही त्यांना न्याय बी मागत नाही, तर तुम्ही हे सगळे हेल्पलाईन नंबर चालू करा. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.